भव्य शंकरपटाने आली नवरगाव यात्रेला खरी रंगत। सरपंच अरविंद ठाकरे यांचे प्रतिपादन। श्री क्षेत्र श्रीकृष्ण तुळशी वृंदावन नवरगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही यात्रा महोत्सवाला प्रारंभ झालाय। या यात्रेकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी कुंभाचे सरपंच अरविंद ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले व यात्रेला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला। अरविंद ठाकरे यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य शंकरपट सलग 3 वर्ष राबवून हा वर्षी शंकरपटाचा यशस्वी प्रयोग नवरगाव यात्रेत संपन्न झाला। या वर्षीच्या शंकरपटात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडा शेतकरी बांधवासह हजर झाला असून प्रत्येकाने आपले कौशल्य सिद्ध करत बाजी मारण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं दिसते आहे। सर्वांना शुभेच्छा देत सरपंच ठाकरे यांनी स्पर्धकांचे आभार मानले। शंकरपटामुळे या यात्रेला दिवसाला ऐतिहासिक गर्दी लाभत असून संध्याकाळी मारेगाव तालुक्यातील नजीकचे गाव खेडेपाडे त्यात नरसाळा, सगनापूर, वेगाव, पोलगाव, कन्हाळगाव, नवरगाव, मेहदोडका, बुरांडा, बोटोणी, खंडणी, झमकोला, खडणी, बोर्डा व इतर गावकरी जनतेचा कल या यात्रेत वाढला असून जीवनावश्यक तसेच लेकराच्या उपयोगात येणारे साहित्य, वस्तुपूजेची सामग्री खरेदीत वाढ झाल्याने दूरवरून आलेले फुटका विक्रेते खुश असून त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ या यात्रेदरम्यान झालाय। झुले, सर्कस, रिंग, गेम, बंदूक, निशाणा गेम, विविध प्रकारचे मनोरंजनात्मक लाभ यात्रेकरू घेत असल्याने येथील छोट्या मोठ्या उद्योजकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान पाहायला मिळते। 3 दिवसीय चालणाऱ्या या शंकरपटाचे उद्घाटन दानशूर व्यक्तिमत्व कुंभाचे सरपंच अरविंद ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले व उद्घाटनानंतर सर्वप्रथम या मैदानावर बैलगाडा हाकलण्याचा मान शेतकरी पुत्र सरपंच ठाकरे यांना मिळाला। यावेळी संजय खाडे, प्रमोद वासेकर, उत्तम गेडाम, आनंदराव वाळके, विलास नक्षडे, समीर डाहुले, गजानन ठाकरे, मयूर ठाकरे, उईके साहेब, मारुती मोपिडवार, जगदीश रामटेके, संजय मून यांची उपस्थिती होती। उद्घाटक अरविंद ठाकरे व संजय खाडे यांनी यात्रेचे व शंकरपटाचे महत्त्व आपल्या भाषणातून पटवून दिले। या शर्यतीत आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्राथमिक उपचाराकरिता सरपंच अरविंद ठाकरे यांची त्यांनी अँब्युलन्स उपलब्ध करून दिली। या शंकरपटाच्या नियोजनात अक्षय ताजने, शामराव उमरे, अजय ठावरी, आकाश रोगे, हरी गायकवाड, सागर कोटरंगे, निखिल बामणे, अमित गोहकार, हनुमान गायकवाड, सिद्धार्थ निहारे, सागर बतकल, विजय सोमलकार, वेदांत उमरे, हर्ष चवले, राज उठक, देविदास काळे, नरेंद्र ढोमणे, राम ढोमणे, मंगेश चवले, अविनाश चवले, राहुल आंबाडे, राहिल ठेंगडे, अक्षय ठावरी हे सहकार्य करीत आहेत। आयोजनाकरिता कमिटीचे अध्यक्ष रमेश गाऊत्रे, उपाध्यक्ष आनंद वाळके, सचिव विलास नक्षणे, विश्वस्त अरुण नक्षणे, अफजल खान पठाण, गणेश नैताम, नानाजी डाखरे, अरुण बोधाने, संजय मून यांच्या अथक परिश्रमात शंकरपट आणि यात्रा महोत्सवाला रंगत आली आहे। श्री क्षेत्र श्रीकृष्ण तुळशी वृंदावन नवरगाव याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी यात्रा महोत्सवाचं आयोजन केलं आहे। या यात्रा महोत्सवामध्ये आज शंकरपटाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या शंकरपटामध्ये विदर्भातील महाराष्ट्रातील नामवंत जोड्या इथे दाखल झालेले आहे आणि या शंकरपटाचं उद्घाटन करण्याकरता कुंभ्यातील दानशूर व्यक्तिमत्व तथा आदर्श सरपंच अरविंदजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते या शंकरपटाचं उद्घाटन झालेलं आहे। पण या यात्रा महोत्सवामध्ये शंकरपटाचं का आयोजन करण्यात आलं हे आपण सध्या अरविंदजी ठाकरे यांना आपण विचारणार आहोत। सर्वप्रथम वनी न्यूज एक्सप्रेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। प्रत्येक यात्रेमध्ये विविध असे घटक असतात पण ह्या यात्रेमध्ये आगळं वेगळं आज आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते ती म्हणजे शंकरपटाची। तर शंकरपट घेण्याचा उद्देश काय होता आपला? ही यात्रा पारंपरिक पद्धतीनं पारिवारिक यात्रा म्हणून याचा उल्लेख इतिहासामध्ये सुद्धा आहे। ह्या यात्रेमध्ये प्रत्येक घरातली एक बैलबंडी म्हणा किंवा कुठल्या तरी साधनानं लोक यायचे नाही तर रोज स्वयंपाक करायचे। ही यात्रा गजबजलेल्या स्वरूपाची राहायची परंतु मध्यंतरी काळामध्ये शासनाच्या धोरणामुळे काही टाकीजला परमिशन न दिलं, काही टाकीज चालत नव्हत्या। त्या डिजिटल युगामध्ये टाकीजवाल्यालासुद्धा परवडत नसल्यामुळं टाकीजवालेसुद्धा हद्दपार झाले आणि दिवसेंदिवस हे यात्रा ओसाड पडायला लागली होती। आज यात्रेला जुनं वैभव आपल्याला प्राप्त करायचं असेल तर याच्यामध्ये एकच पर्याय आहे म्हटलं। त्या कमिटीच्या लोकांनी माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं यात्रेला आपलं जुनं वैभव प्राप्त करायचं काय करायला पाहिजे। मग त्यांना त्यांचा विचार सहवास हे करून आपण मला एक शंकरपटाचं आयोजन करू आणि शंकरपटाची उत्सुकता फार सगळ्याच लोकांना असते। त्याच्यामुळं छोट्या वर्गापासून तर मीडियम वर्गापर्यंत म्हाताऱ्या माणसापर्यंत या वर्गाला त्याची पूर्ण कल्पना असल्यामुळं हा शंकरपटच सक्सेस होऊ शकते आणि जुनं वैभव शंकरपटामुळेच प्राप्त होऊ शकते।
या शंकरपटाला किती वर्ष आहे? मागच्या 2 वर्षांनी हे चालूचं 3रं वर्ष. जुन्या आणि नवीनच्या शंकरपटामध्ये काय फरक पाहायला भेटते? जनतेचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्याच्यामुळेच आमच्या मनामध्ये थोडं असं वाटायला लागलं होतं का जनतेची साथ आपल्याला आहे तर आपण का म्हणून मागं हटायचं. आम्हाला फक्त जनतेची साथ पाहिजे आणि आम्ही वाटेल ते करायला तयार. या शंकरपटाच्या माध्यमातून जनतेला काय फायदा होतो? या शंकरपटाच्या माध्यमातून जे आम्ही जे म्हणतो का जनसेवा ही उत्तम सेवा होती, परंतु आज आमच्या याच्यामध्ये निर्देश अशी आली, जनसेवा ही एक हरामखोर सेवा झाली आणि जनावर सेवा ही एक उत्कृष्ट सेवा झाली. तुम्ही जनावरावर प्रेम करा, ते तुम्हाला कधीच विसरले जाणार नाही, हे आमच्या पूर्ण माइंडमध्ये बसलेलं आहे. म्हणून आम्हाला शंकरपटाचं आयोजन केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नव्हता. डिजिटल माध्यमांनी क्रांती घडवली आणि यात्रा ज्या त्या जुन्या पारंपरिक त्या यात्रा ओसाड होऊ लागल्या आणि कुठंतरी पारंपरिक दृष्टिकोन ठेवून आणखी जुनं ते सोनं अशा पद्धतीची संकल्पना घेऊन अरविंदजी ठाकरे यांच्या पुढाकारामध्ये आज नवरगाव यात्रेला शंकरपटाचं आयोजन केलं आहे. आणि ह्या यात्रेमध्ये जास्तीत जास्त प्रेक्षकांनी इथे दाद दिलेली आहे, त्यांचा प्रतिसाद मिळाला आहे फक्त केवळ शंकरपटामुळे. तर या देवस्थानाचे विश्वस्त आपल्यासोबत वाडके साहेब आहेत. वाडके साहेब, काय बोला शंकरपटाबद्दल आणि अरविंद ठाकरे साहेबाबद्दल? तुळशी वृंदावन देवस्थान ही आता यावर्षीची जी यात्रा ही 77 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 77 वर्ष आहे या ठिकाणी जी यात्रा भरत आहेत. डिजिटल युगामुळे यात्रा एक खंडित होऊन राहिली होती आणि ती खंडित यात्रेला पुनर्जीवन कसं येईल, चांगलं वैभव कसं प्राप्त होईल, यासाठी कमिटीचे लोक अरविंद भाऊ ठाकरे यांच्याकडे गेलेत आणि त्यांनी आम्हाला पर्यायी हा जो मार्ग आहे शंकरपटाचा तो सुचविला आणि त्यांनी संपूर्ण सहकार्य करून त्यांच्या मित्रमंडळीच्या सहकार्यानेच आज हा शंकरपट या ठिकाणी भरत आहे. आणि शेतकऱ्यांचा जो वर्षभराचा कष्टाचा जो वेळ मिळते आहे यावेळेस, तो उत्साह त्यांचा द्विगुणित व्हावा, त्यांना आपल्या कलेचं महत्त्व पटावं आणि त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचावी. त्यांच्या बैलावर जे प्रेम करतात त्या बैलामुळं त्यांचा जो सन्मान होतो आहे, त्या शेतकऱ्याचा सुद्धा सन्मान होतो आहे. जे यामध्ये सर्व सहभागी होतात त्यांना ती एक संधी मिळते स्वतःचा उत्साह वाढवण्याची. आणि शेतकऱ्याचा वाली हा कोणीच नाही. खरं सांगायचं म्हणजे वर्षभर ते कष्ट करतात. मी गेल्या जवळपास 24 वर्षापासून शेतकऱ्यांना खूप जवळून पाहिलेलं आहे. कारण कापूस क्षेत्रामध्ये मी स्वतः खरेदीवर हैदराबादला होतो, वणीला होतो, मार्डीला होतो आणि मारेगावला सुद्धा होतो. तेव्हा त्यांच्याशी माझा खूप जवळचा संबंध आहे शेतकऱ्यांचा. मी अनेकदा पाहतो आहे, आम्ही सर्व राजकारणाच्या मागे फिरतो आहोत, पण कोणताही पक्ष तुमच्यासाठी कोणताही लढत नाही. कारण गेल्या 40 वर्षापासून मी बघतो आहे शेतकऱ्यासाठी जे मोर्चे निघतात कापसाच्या भावासाठी, वस्तूसाठी, तुमच्या मालासाठी, तो शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांच्या घशात घेण्यानंतर निघतात. ही सत्यस्थिती मी 40 वर्षापासून पाहत आहोत. आणि शेतकऱ्याची अवस्था जी 22 वर्षापासून या कापूस क्षेत्रामध्ये असताना पाहिलेली आहे. तेव्हा आपला पक्ष एकच आहे, तो शेती. आणि शेती म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येऊन कमीत कमी यासाठी लढा उभा, अशी माझी आपणा सर्वांकडून अपेक्षा आहे. एवढीच मी आपणास विनंती करतो. आणि आपण या ठिकाणी येऊन जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दिलात, अरविंद भाऊ ठाकरे यांनी आम्हाला जो प्रतिसाद दिलात, आमची जी हिंमत वाढवली, त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सर्वांनी जे काही या ठिकाणी येऊन उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या शंकरपटाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत व्हावी हा स्वच्छ दृष्टिकोन ठेवून अरविंदजी ठाकरे यांनी पुढाकार घेतल्याचं असल्याचं विश्वस्त वाडके साहेबांनी म्हटलेलं आहे. आपल्यासोबत या भागाचे स्थानिक काही नागरिक प्रेक्षक वर्ग आहे आपल्यासोबत. काय बोलाल आजच्या शंकरपटाबद्दल? शंकरपटाबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी उपस्थित आहे अरविंद भाऊ ठाकरे, जे तालुक्यातलं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी खरोखरच या जत्रेला वैभव मिळवण्याकरिता, म्हणजे जे गतवैभव होतं, म्हणजे तालुक्यातील जी प्रसिद्ध जत्रा होती ती कुठेतरी थोडी कमी होत चाललेली होती. आणि त्या दृष्टीनं त्यांनी या ठिकाणी जे विश्वस्त कमिटीला जे एक सुझाव दिला होता की या ठिकाणी आपण शंकरपट जर भरवला तर त्या दृष्टीनं या यात्रेचं महत्त्वसुद्धा वाढेल. आणि सोबतच शंकरपटाचे जे काही शौकीन आहे
जे वर्षभर आपल्या जोडीला घरी व्यवस्थितरित्या त्यांचं पालनपोषण करतात, त्यांनासुद्धा या ठिकाणी एक चांगली संधी मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी मागील 3 वर्षापासून, म्हणजे आज हे 3रं वर्ष आहे, आणि या 3ऱ्या वर्षामध्ये त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या, शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, जे जे शंकरपटामध्ये सहभागी होतात त्यांनी स्वतःहून भेटी घेतल्या, आणि या ठिकाणी या यात्रेला परत एक चांगलं वैभव प्राप्त झालं पाहिजे याकरिता त्यांनी प्रयत्न केला. कारण ही जी जत्रा आहे ही तालुक्यातली प्रसिद्ध जत्रा आहे, आणि या जत्रेमध्ये म्हणजे बाकी जत्रेचा जर का आपण विचार केला तर बाकी जत्रेमध्ये ज्या काही सोयीसुविधा नाही आहेत त्या आपण स्वतः पाहू शकता. या ठिकाणी नळाची व्यवस्था आहे, पाण्याच्या टाकीची व्यवस्था आहे, सगळं राहण्याची व्यवस्था आहे. तर आमचे सोबतच जे आमचे विश्वस्त आहे, हे विश्वस्त या ठिकाणी अतिशय चांगले आहे, आणि खास करून अरुण भाऊ नक्षणे यांनी अथक प्रयत्न करून या ठिकाणी बराचसा निधी आणला, आणि त्या जत्रेला एक चांगलं वैभव प्राप्त झालं पाहिजे या दृष्टीनं सगळेजण प्रयत्न करतायत. आणि मी विनोद भाऊ तुमचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हीसुद्धा याच मातीतले आहात, आणि तुम्हीसुद्धा एक आपली जबाबदारी म्हणून या ठिकाणी आलात. तुमचं न्यूज चॅनलच्या वतीनं तुमच्या खरोखरच आम्ही सगळं विश्वस्त मंडळ आणि अरविंद भाऊ ठाकरे मित्रपरिवार मंडळ यांच्या सगळ्यांच्या तर्फे तुमचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. या यात्रेला जर बळकट करायचं असेल, ह्या यात्रा टिकल्या पाहिजे, हा स्वच्छ मनी ध्यास घेऊन यांच्या मार्गदर्शनामध्ये अरविंद ठाकरे यांनी जो पाऊल उचलला ते म्हणजे ग्रामसेवक उईके साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील या शंकरपटाचं आयोजन झालं असल्याचं काही प्रेक्षकांनी आपल्याला बोलून दाखवलेलं आहे. तर कशा पद्धतीची संकल्पना होती आणि लोकांचा कल या यात्रेकडे वळण्यामागे जो आपण सूचना केली, कशा पद्धतीची संकल्पना आपल्याला म्हणजे मस्तकामध्ये आली? मी नवरगावला असताना नक्षणे भाऊ आणि विश्वस्त मंडळ मला नवरगावला नेहमी यात्रा भरते, परंतु यात्रेमध्ये दिवसेंदिवस लोक कमी होत आहे आणि यात्रेकडे लोकांनी पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून आपण एक वेगळा उपक्रम राबवू या संदर्भात आमची चर्चा झाली, आणि त्या चर्चेकरिता आपल्याला एखादं दानशूर व्यक्तिमत्व कोण मिळेल याबाबत आम्ही ठरवलं. तर तालुक्यात आणि आपल्या वणी विधानसभा मतदारसंघामध्ये एकमेव दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सरपंच, माझे सरपंच. कुठेही म्हणजे कुठेही आपल्याला काही गरज पडली, कोणाचं एक मदतीचा जर ओघ लागत असेल तर अरविंद भाऊ सर्वात प्रथम आमच्या तालुक्यामध्ये आठवले जातात, आणि त्यानुसार आम्ही अरविंद भाऊला या संदर्भात आमची संकल्पना मांडली, आणि अरविंद भाऊने आमच्या सर्वांना साथ देऊन मागील 3 वर्षापासून शंकरपटाचं योग्य अशा प्रमाणात नियोजन करून चांगली भरपूर मदत आणि सहकार्य दिलं. त्याबद्दल खरंच अरविंद भाऊचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कोणताही कार्यक्रम म्हटलं की त्याला लागतो आहे खर्च, आणि खर्च म्हटलं पैका म्हटलं की आपल्याला लागतो दानशूर व्यक्तिमत्व. आणि सचिव साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मस्तकामध्ये असलेलं दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे ते होते सरपंच अरविंदजी ठाकरे. आणि अरविंदजी ठाकरे यांच्याकडे त्यांनी जेव्हा शब्द दिला आणि त्या शब्दाला न डगमगता त्यांनी तनमन धनाने मदत केली, आणि या भव्य दिव्य शंकरपटाचं इथे आयोजन यशस्वीरित्या झालं. आपल्यासोबत नक्षणे याची आहे. तर आजच्या या शंकरपटामध्ये एकूण स्पर्धकांनी किती इथे नोंदणी केलेली आहे? अजून नोंदणी चालू आहे. 10-12 लोकांची नोंदणी झालेली आहे. कारण की पहिला आपला तालुका गट स्तरीय आपण चालवणार आहोत, आणि उद्या दुपारपासून अ गट चालवणार आहोत इथं. आता मला हेच सांगा की इथे जे स्पर्धक आलेले आहे कुठून कुठून आलेले आहे? स्पर्धक आहे चंद्रपूर, वरोरा, राजुरा, आपल्या इकडं भद्रावती, घाटंजी, गोंडपिपरी असे लोक बरेचसे येतात इथं बाहेर. ह्या शंकरपट किती दिवस चालणार आहे? हा शंकरपट 3 दिवस चालेल, बहुतेक 4था दिवस निघण्याची शक्यता आहे. एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा शंकरपट भरवण्यामागे खरं म्हटलं योगदान कोणाचं असेल? योगदान हे अरविंद भाऊ ठाकरेकडे आम्ही गेलो होतो पहिल्या वर्षी. अरविंद भाऊ ठाकरेला म्हणलं, भाऊ आपल्याला असं असं करायचं आहे, कारण यात्रेचं थोडंसं वैभव वाढलं पाहिजे म्हणून अरविंद भाऊ ठाकरेंनी आम्हाला 100% सहकार्य केलं. भाऊ तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आम्ही करायला तयार आहोत म्हणे. अरविंद भाऊचं पुरेपूर सहकार्य याच्यात. अरविंद ठाकरे साहेबांचे सहकारी आहे. तर काय बोलाल जेव्हा अरविंद ठाकरे साहेब जेव्हा अशा पद्धतीचे उपक्रम घेतात आणि तनमन धनाने मदत करतात, आणि आपण सहकारी म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण प्रत्येक यांच्या उपक्रमामध्ये सहभागी होतात, तर काय बोलाल अरविंद भाऊबद्दल?
त्यांना सामाजिक जाणीव असल्यामुळं ते सरपंच पदावर जाण्याच्या पूर्वीपासूनच त्यांना या गोष्टीमध्ये उत्साह होता आणि खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगायचं आहे तर आपल्याला आपल्याकडून आपल्या समाजासाठी काहीतरी करता आलं का आणि केलं पाहिजे या भावनेमधून त्यांनी उदात्त हेतूमधून अनेक कार्यक्रम राबवले. मग ते तुमच्या इथे झालेला महापूर असो कोल्हापूरला, त्याच्या आरोग्यसेवेच्या बाबतीत असो, अनेक असे खूप आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत असो आणि शासनाची कुठलीही निधी न घेता त्यांनी स्वखर्चातून हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणूनच आम्हाला अरविंद भाऊ माझे मित्र म्हणून नाही पण त्याचं एक व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांचा गौरव या ठिकाणी करू इच्छितो आहे. आणि ते माझ्याजवळचे मित्र आहेच आहे, परंतु एक माणूस म्हणून ते काय करायला पाहिजे हे त्यांच्याकडून एक आदर्श शिकण्याला एक आपल्या सगळ्या समाजाला आहे. मात्र हे नक्की आहे. जगणं म्हणजे जगणं नाही, जे दुसऱ्यासाठी जगणं ते खरं जगणं असा एक निर्धार करून आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करणारे अरविंदजी ठाकरे एक आदर्श सरपंच म्हणून ते आहात आणि विविध उपक्रमामध्ये ते स्वतःला झोकून देतात आणि गरजूंना सुद्धा ते मदत करतात. आणि आज या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद लांबण्यामागे जर कोणाचा जर हात असेल तर तो सरपंच अरविंदजी ठाकरे साहेब यांचा असल्याचं बाकीच्या स्थानिकांनी आणि विश्वस्त मंडळांनी इथं बोलून दाखवलेलं आहे. वनी न्यूज एक्सप्रेससाठी विनोद कुमार आदे, कॅमेरामॅन सुजितसह नवरगाव.